घरामध्ये पत्नीचे दिवस भरलेले आहेत, नेमकी कधी बाळंत होईल सांगता येत नाही। आणि बाळंत पण म्हणजे नावच आहे ना, बाळ किंवा अंत, हे माता माऊल्यांनाच दुःख माहिती। कुणीतरी आपल्या जवळचं असावं, कुणीतरी आपलं असावं, मनामध्ये इच्छा आहे, पण कोण येणार? म्हारी नाही, कोण तिच्या जवळ येणार? कोण तिचं बाळंतपण करणार? कोण तिला शिवणार? कोण तिचा स्पर्श घेणार? कोणी यायला तयार नाही। चोखोबाराय म्हणाले, काळजी करू नकोस बरं, मी वारीला जाता जाता निर्मलेला सांगतो आणि ती येईल, तुझं बाळंतपण करील। चोखोबाराय जसं वारीच्या वाटेला गेले, भजनामध्ये जसं टाळ कानावरती पडला, मृदंगाचा गजर कानावरती पडला, पांडुरंगाचं भजन जसं सुरू झालं, तसं देहभान विसरून, कशाची बहीण, कशाची बायको, कशाचं घरदार, काही लक्षात राहत नाही बघा वारकऱ्याच्या, सगळं विसरून गेले। पण तुझी चिंता त्यासी सर्व आहे, देवाला त्याची सर्व काळजी। मध्यरात्रीच्या वेळेला दरवाजावरती थाप मारली आणि स्वतः पांडुरंगानं चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण करावं, याच्यापेक्षा दुसरं काय प्रेम असावं। चोखोबाची बहीण झाला शारंगधर, काय सामर्थ्य असेल, काय सामर्थ्य असेल। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम। देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। ज्यांच्या चित्तामध्ये देव बसलाय, काय ते चरित्र, काय ते विचार आणि काय तो असणारा आत्मानुभव। परिस्थिती अशी आहे की या वर्गामध्ये, ज्या समाजामध्ये संत चोखामेळांचा जन्म झाला, त्या मंडळींना देवळात नाही, देवळाच्या पायरीवरती जाण्याचा सुद्धा अधिकार नाही। उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातिहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन। पायरीशी हो दंग पायरीशी हो दंग गावुणी अभंग, पायरीशी हो दंग गावुणी अभंग। नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। उंबरठासी कैसे शिव आम्ही जातिहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन। देवा, अरे देवळाच्या पायरीवरती आलो तरी सुद्धा दूर हो, तुझा विटाळ होतो पांडुरंगाला। आणि म्हणून पायरीवरती सुद्धा ज्यांना उभं करू दिलं जात नाही, अशा महार समाजामध्ये जन्माला आलेले चोखोबाराय, परंतु अखंड देवाच्या दर्शनाची ओढ आहे। का देव माझा दर्शन देत नाही? एक ना एक दिवस तुम्हाला दर्शन देईल, एक ना एक दिवस मला त्याची भेट होईल, आणि मनामध्ये भाव असेल ना, तो धावत येतो। रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरीशी हो दंग गावुणी अभंग। नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। आषाढी कार्तिकी भक्त जन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती।
घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग सखा पांडुरंग देवा रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. कसं देवा तुझं रूप पाहावं, कसं तुझं दर्शन घ्यावं, पण दर्शनाशिवाय गत्यंतर नाही. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. तेव्हा एकदा तरी तुझं दर्शन दे. पाहू द्या रे मज विठोबाचे मुख, लागलीसे भूक डोळा माझ्या. पाहू द्या रे मज विठोबाचे मुख. एकदा मला त्या देवाचं मुख पाहू द्या. डोळ्याला भूक लागलेली आहे. कुणाची भूक कशाची असते, कुणाची भूक कशाची असते, पण आमच्या चोखोबारायांच्या डोळ्याची भूक आहे पांडुरंगाचं दर्शन. एकदा तरी त्या देवाचं मला दर्शन व्हावं. आणि अखंड देवाचा धावा करत, अखंड ना काम करतामध्ये कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जे जे करतोय त्या प्रत्येक कामामध्ये भगवंताच्या. आणि गावाची ढोरं ओढून साफसफाई करणाऱ्या, गावाला स्वच्छ ठेवणाऱ्या, पंढरपुरामध्ये शुद्धता पावित्रता ठेवणाऱ्या माझ्यासारख्या या स्वच्छता कर्मचाऱ्याचा देवाला विटाळ कसा होतो याच्यासाठी बंड पुकारणारे पहिले संत म्हणजे चोखामेळा आहेत. जातीयतेच्या विरुद्ध पहिला आवाज उठवणारे पहिले संत म्हणजे चोखामेळा आहेत. आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक समानतेची शिकवण ज्यांनी दिली ना, ते संत चोखामेळा आहेत. अरे देवाचं दर्शन घेण्यासाठी वेदांचा, पुराणांचा, पोथ्यांचा अभ्यास करावा लागतो. परंतु माझ्या चोखोबारांनी सांगितलं, न कळे ज्ञान न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा, न कळे आम्हा. न कळे ज्ञान न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा, न कळे आम्हा. न कळे ज्ञान चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा. गायन केशवा, गायन केशवा, नाम तुझे, नाम तुझे. न कळे ज्ञान न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा, न कळे आम्हा. न कळे ज्ञान. चोखोबाराने देवाला सांगावं, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा. देवा माझ्याजवळ दुसरं काही नको. आणि खरं सांगू, देवाला दुसरं काही लागत नाही हो. काय लागतं देवाला? देवा कारणे भावत स्मात, द्यावे न लगे फारसे वित. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाता हात गा. आणि तो देव भगवंत वाट पाहत आहेत. वाट पाहे भेटी, आपल्या सर्वांची वाट पाहतोय. परंतु दुर्दैव असं आहे की देवाच्या जवळ जाऊ न देता पायरीवरती ज्या चोखोबारायांना उभं केलं, त्या चोखोबारायांच्या घरी स्वतः देवाने यावं. आणि स्वर्गातलं अमृत नासलेलं आहे. आणि ते नासलेलं अमृत पवित्र आणि शुद्ध करण्यासाठी चोखोबारायांच्या पदरामध्ये ते अमृत घालावं, एवढं सामर्थ्य चोखोबारायांचं. काय सामर्थ्य असेल विचार करा.
जात पात धर्म याच्या पलीकडचा असणारा भगवंत आहे आणि याच्या पलीकडे असणारा वारकरी संप्रदाय. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. महाराज म्हणतात वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मज पाशी. वर्ण अभिमानानं कोण पावन झालाय. एकदा असं झालं, चोखोबाराय देवाच्या दरवाजामध्ये उभे आहेत. देवाला राहावलं नाही. चोखोबारायांचं कीर्तन पाहिलं आणि कीर्तनामध्ये माझा पांडुरंग नाचायला लागला. एवढं नाचावं आणि ज्याप्रमाणे आज कीर्तनकार कीर्तनाच्या गळ्यामध्ये एवढे हार घातलेत. आता तिथं गुलाबाचे हार कोणी आणलेत नव्हते. देवाला पाहिलं, देवाने विचार केला, अरे विठोबा रुक्माईचं भजन झालं, बुक्का लावायची वेळ आली आणि देवाला चोखोबारायांना हार कोण घालणार, कुठला हार आणावा. स्वतः देवानंच चोखोबारायांच्या गळ्यामध्ये आपल्या गळ्यातला हार घातला. काय सामर्थ्य असेल, काय ताकद असेल. आणि देवानं गळ्यात हार घातल्यानंतर चोखोबाराय नाचायला लागले. तो गळ्यातला हार घेतला, कीर्तन झालं आणि चंद्रभागेच्या भोवती नाचत हिंडत चोखोबाराय देह विभोर होऊन गळ्यामधला हार पाहतायत. पण दुर्दैव असं, देवाच्या गळ्यामधला तो फुलांचा हार तर आलाच आला, पण त्याच्याबरोबर ती नवरत्नांचा हार सुद्धा त्या हाराला लागून गेला. आता नवरत्नांचा हार चोरीला गेला म्हणून गावोगाव शोधाशोध सुरू झाली आणि लक्षात आलं की चोखोबारायांच्या गळ्यामध्ये तो हार आहे. आपल्या गळ्यामध्ये हार कसा आलाय माहिती नाही, परंतु चोखोबारायांना पकडलं, गाडीला जुंपलं. महाराज बैलाच्या गाडीला जुंपून चोखोबारायांच्या अंगावरती चापकाचे फटके मारायला सुरुवात केली. धाव घाली विठो आता चालू नको मंद, धाव घाली विठो आता चालू नको मंद, पडवे मज मारिताती ऐसा काय अपराध, धाव घाली विठो आता चालू नको मंद, धाव घाली विठो आता चालू नको मंद. आणि देवाचा दावा केल्याबरोबर विठोबाचा हार तुझे कंठी कैसाला, शिव्या देती मारा म्हणती देव बाटविला. अरे शिव्या देऊ लागले, मारायला लागले, देवाला बाटवलं म्हणून बैलाला जुंपलं आणि जसे जसे बैलाच्या अंगावरती चोखोबाच्या अंगावरती आसुडाचे फटके मारायला लागले तर ते सगळे आसुडाचे ओळ माझ्या पांडुरंगाच्या पाठीवरती उमटायला लागले. देवाची पाठ लाल बुंद झाली आणि धुंद झाला तुझा दरबार. चोखोबारायांनी हाक मारली, देव त्या ठिकाणी धावून आला. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वहिनी उघडा दार हका मारी. काय करावं देवानं, उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखो निया. वारी आली आणि वारीचे वेध लागल्यानंतर खऱ्या वारकऱ्याला राहवत नाही. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनासी. काही एकादशी आषाढी
न लगे त्यावीन सुखाचा सोहळा लागे मज ज्वाळा अग्नीची या. वारी आली की तुकोबा चोखोबा रायना राहावेना. काय करावं प्रश्न आहे. घरामध्ये पत्नीचे दिवस भरलेले आहेत. नेमकी कधी बाळंत होईल सांगता येत नाही. आणि बाळंत पण म्हणजे नावच आहे ना बाळ किंवा अंत. हे माता माऊल्यांनाच दुःख माहिती. कुणीतरी आपल्या जवळचं असावं, कुणीतरी आपलं असावं मनामध्ये इच्छा आहे. पण कोण येणार. महारी नाही. कोण तिच्या जवळ येणार. कोण तिचं बाळंतपण करणार. कोण तिला शिवणार. कोण तिचा स्पर्श घेणार. कोणी यायला तयार नाही. चोखोबाराय म्हणाले काळजी करू नकोस बरं. मी वारीला जाता जाता निर्मलेला सांगतो आणि ती येईल तुझं बाळंतपण करील. महाराज चोखोबाराय जसं वारीच्या वाटेला गेले, भजनामध्ये जसं टाळ कानावरती पडला, मृदंगाचा गजर कानावरती पडला, पांडुरंगाचं भजन जसं सुरू झालं तसं देहभान विसरून कशाची बहीण, कशाची बायको, कशाचं घरदार काही लक्षात राहत नाही बघा वारकऱ्याच्या. सगळं विसरून गेले. पण तुझी चिंता त्यासी सर्व आहे. देवाला त्याची सर्व काळजी. आणि विचार करा मध्यरात्रीच्या वेळेला दरवाजावरती थाप मारली आणि स्वतः पांडुरंगानं चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण करावं याच्यापेक्षा दुसरं काय प्रेम असावं. चोखोबाची बहीण झाला शारंगधर. काय सामर्थ्य असेल, काय सामर्थ्य असेल, काय त्या निर्मलेचंही प्रेम असेल, काय त्या सोयरेचं प्रेम असेल. म्हणून या संतांनी आम्हाला जे दिलं आहे ना त्याचा विचार करणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदायामधल्या अशा या विचारवंतांची आम्हाला जर ओळख होते तर जगातली सर्वात पहिली महिला कवयित्री आणि तीही अस्पृश्य समाजातली ती म्हणजे सोयराबाई आहेत. सोयराबाई आहेत. पहिला अभंग सोयराबाईंचा आहे. काय प्रेम आहे. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. सोयराबाईंचा अभंग आहे. मी तू पण गेले वाया, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया, पाहता पंढरीच्या राया. अवघा रंग एक झाला, रंग एक झाला, रंग एक झाला. सोयराबाईंनी म्हणावं अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. काही केल्या. आता तीर्थयात्रा झाली, संतांचा सहवास, नामदेवरायांचा अनुग्रह आहे. ज्ञानोबारायांच्या सोबत चोखोबारायांनी तीर्थयात्रा केली, संपूर्ण भारत भ्रमण केलं. आता मात्र चोखोबांच्या शब्दामध्ये वेदांचं सामर्थ्य येऊ लागलं. आता चोखोबारायांच्या कीर्तनाला गावातल्या लोकांची, बहुजनांची गर्दी व्हायला लागली आणि तत्कालीन कर्मठांना ते पाहावेना. आता पंढरपुरातलं आपलं महत्त्व कमी होतंय का काय म्हणून चोखोबारायांना गावाच्या बाहेर सोडण्यासाठी विनंती केली आणि गावातल्या बाहेर मंगळवेढ्याला चोखोबारायांना धाडलं. ज्या ठिकाणी गावकुसाची भिंत चालवायची, बांधायचं काम आहे, दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळामध्ये सर्व आपले आप्तेष्ट नातेवाईक अन्न करून तडपडतायत. चोखोबारायांना कळाल्यानंतर चोखोबारायांनी आपल्या सर्व बांधवांना घेऊन मंगळवेढ्याला गेले. पण मनामध्ये दुःख आहे. तिथं कीर्तन करू लागले आणि कीर्तनामध्ये देवाला विनंती करू लागले. तू माझी माऊली, तू माझी माऊली, विठ्ठला माय बापा, तू माझी माऊली, तू माझी माऊली,
तू माझी माऊली, तू माझी माऊली, मज मोकलीले वेगळे काय केले, काबा धाडिले मंगळ वेढ्या, काबा धाडिले मंगळ वेढ्या, तू माझी माऊली, तू माझी माऊली, तू माझी माऊली, तू माझी माऊली. चोखोबारा देवाला विनंती करतात, देवा काय माझा भार झाला से जोदार, काय माझा भार, काय देवा माझा भार झाला तर, का मला दूर केलायस, प्राणाहून जीव वेगळा व्हावा, आई आणि लेकराची जशी ताटातूट व्हावी त्याप्रमाणे चोखोबारायांना वेदना होऊ लागल्या. पंढरपुरावरून एक दिवस सुद्धा मंगळवेढ्यामध्ये चोखोबारायांचं मन रमत नाही. दररोज कीर्तन करावं, काबाड कष्ट कराव्या, दिवसभर मजुरी करावी आणि संध्याकाळी देवाची भाकावी, आण भाकावी, करुणा भाकावी. काय माझा भार झाला से जोदार, म्हणून केले दूर पाया वेगळे, म्हणून केले दूर पाया वेगळे, तू माझी माऊली, तू माझी माऊली, तू माझी माऊली, तू माझी माऊली. चोखोबाराने देवाला विनंती करावी, देवा का दूर केलंस, का माझं धाडिले मंगळ वेढ्या. देवाला विनंती केली आणि एक दिवस तो काळ दिवस उगाडला. संध्याकाळची वेळ आहे, कीर्तनामध्ये सगळेजण रंगले आहेत. चोखोबाराय देवाची आळवणी करतायत, डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा आहेत आणि विठ्ठलाचं भजन चालू असताना तत्क्षणाला ती गावकुसाची बांधलेली संपूर्ण भिंत त्या ठिकाणी कोसळली आणि त्या भिंतीच्या खाली जेवढे चोखोबारायांबरोबर असणारे सगळे महार समाजातले सर्वजण आणि चोखोबांसहित त्या भिंतीखाली गाडले गेले. त्याच ठिकाणी चोखोबारायांची समाधी आणि चोखोबारायांचा देह त्या भिंतीखाली गाडला गेला. दगडामध्ये गाडलेले चोखोबाराय जसं पांडुरंगाला कळालं माझा चोखा त्या दगडामध्ये गाडला गेलाय, पांडुरंगानं नामदेवरायांना विनंती केली, नामा तेवढं जाऊन चोखोबारायांच्या अस्थी घेऊन या. नामदेवराय आपल्या ज्या प्रिय शिष्याला भेटण्यासाठी मंगळवेढ्याला गेले. असंख्य देह मातीखाली गाडले गेलेल्या, रक्ताचा चिखल झालेला आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमके चोखोबाराय ओळखायचे कसे, कोण चोखोबाराय, कसं ओळखणार की हा देह चोखोबारायांचा आहे. देवाला विचारलं आणि देवानं सांगितलं, नामदेवा माझ्या चोखोबारायांची अस्थी ओळखायची असेल, माझ्या चोखोबारायांची हाडं ओळखायची असतील ना, एक काम करा, या गेलेल्या प्रत्येक निर्जीव शरीरातली अस्थी कानाला लावा आणि ज्या हाडामधून ज्या अस्थीमधून माझ्या विठ्ठलाचा ध्वनी ऐकायला येईल ते माझ्या चोखोबारायांची अस्थी असेल. काय सामर्थ्य असेल विचार करा. आणि नामदेवरायांनी एक एक अस्थी कानाला लावावी आणि ज्या अस्थीमधून विठ्ठल 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 ध्वनी येईल ती चोखोबारायांची अस्थी गोळा केली. ती संपूर्ण चोखोबारायांचा अस्थी कलश नामदेवरायांनी विठ्ठलासमोर आणला आणि विठ्ठलाच्या पायरीवरती, नामदेव पायरीच्या शेजारी जिथं आपण पाहतो त्या ठिकाणी चोखोबारायांना समाधी आणि चोखोबारायांच्या समाधीचा सोहळा स्वतः देवानं साजरा करावा एवढे सामर्थ्य माझ्या चोखोबारायांचं. आणि अशा या चोखोबारायांची संगती, अशा या संतांची संगती, मजदे तयाची संगती, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ऐका, म्हणून
संत चोखोबारायांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर याच्यासाठी आहे की तुका म्हणे जीने भले संत संगष्टने.